राज्यात इतकी वर्ष सत्ता भोगूनही राज्यात सिंचनाचा प्रश्न कसा राहिला? मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खातं ज्यांच्याकडे असताना देखील मराठवाड्यासह राज्यातला अनेक भाग दुष्काळी ठेवून केवळ राजकारण केल्याची टीका ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केली आहे। लोणी येथे डॉक्टर विखे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीला बारामतीकर जबाबदार असल्याचं म्हटलं। बारामतीकरांमुळे राज्याचा पाणी, वीज आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रगतीचा खेळखंडोबा झालाय। पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याचं नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीनं केलं। त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे अशी भूमिका ते दुष्काळात घेतात असं त्यांनी म्हटलं। राज्यात पाणी प्रश्न जाणीवपूर्वक ठेवून केवळ राजकारण करण्याचं काम बारामतीकरांनी केल्याची घणाघाती टीका बाळासाहेब विखे पाटलांनी केली। मला वाईट वाटतं हो, एवढा मोठा इतके वर्ष 3 वेळा मुख्यमंत्री, किती काही वर्ष विरोधी पक्ष नेते, दिल्लीत शेतकी मंत्री, कृत्रिम पाऊस पाडणार नाही म्हटले मी, ठाम खर्च येतो त्याला। अरे या सरकारनं हिंमत केली, 100 कोटी खर्च केले, 4 जिल्ह्यात प्रयोग केला, तिथंच पाऊस पडला त्या काळात। मराठवाडा, नगर, नाशिक आजही भांडणं चालू आहेत राजकीय पटलावर, मागे असेच पाणी सोडा। हे मला मान्य आहे की 1 ते 7 जणांनी खाल्ला होता, म्हणून काय केलं तुम्ही इतके वर्ष सत्तेत राहून? कोकणातलं पाणी, घाटावरचं पाणी काही प्रमाणात गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी काय केलं? शेवटी घोषणा केली, पुढे काय केलं? म्हणून मला काय दिलंय, मुख्यमंत्र्यांची आठवण येते, शंकरराव चव्हाण 8 महिने धरण घेतलं। तुमच्या लोकांना, तरुणांना माहिती नाही, पण यांना माहिती, प्रकाशला माहिती असेल, धमाले होते तरुण। सुप्याला सांगितलं मला, ते मुख्यमंत्री गेले नाही आले, 8 महिने धोरण मान्य। कुठे 8 महिने धोरण? कुठे आहे? उलट स्थिरीकरणाचा 12 प्रकल्प, म्हणजे बोलायचं एक, कृती वेगळीच। हे काय? जनता एवढी दूध खळी आहे का न समजायला? हा दुटप्पीपणा। लोक अडचणीत आहेत, म्हणून लोकांना कसं राबवायचं का? तर त्यांना काय माणसं गोळा करायचं तंत्र जुनच आहे त्यांचं। वसंतदादा मुख्यमंत्री असते, शंकरराव चव्हाण असते, वसंतराव नाईक असते, माझी खात्री की त्यांनी धडपड करून जीवाचं रान केलं असतं, आपली सगळी पत पणाला लावली असती, केंद्राकडून पैसे आणले असते, कर्ज उभारलं असतं, आणि काही विना प्रमाणात जे धान्याचं कोठार, आज 80% दुष्काळ मराठवाड्यात, तिथं पाणी पोहोचवलं असतं। वाईट, सत्य काही थांबत नाही। आणि त्यांना असं वाटतंय की मराठवाडा दुष्काळ राहिला की राजकारण करता येतं, पाणी सोडलं पाहिजे मराठवाड्याला। ही त्यावेळेला बारामतीकरांची भूमिका। आता म्हणतात वैतरणीचं पाणी मराठवाड्याला, गोदावरीला द्या। अरे आत्ता आठवलं? आणि इतके वर्ष सत्तेत असताना केंद्रात पद लावली का? काय केलं केंद्रात मुख्यमंत्री असताना? नाही, महाराष्ट्र आणलेला असला तर राजकारण करता येतं, झगडे करता येतात, झगडे लावता येतात आणि मिटवता येतात, आणि हुशारी घेते। बीड, लातूर, उस्मानाबादला पाणी कृष्ण खोऱ्यातलं 21 TMC जाते, 21। आवाज निघतो का त्या खोऱ्यातला? कारण त्यांचेच फंटर, काय कौशल्य, ते स्वतः पण बोलत नाहीत ना का कृष्ण खोऱ्यातलं पाणी 21 TMC या 3 जिल्ह्यांना द्या। मांजरा धरण, उस्मानाबादात पाण्यातून वंचित,
मुख्यमंत्री म्हणतात 7 TMC पाणी देऊ, ते 21 TMC पाण्याचा क्लेम येतो कायद्यानं. हे जे प्रश्न आहेत हे त्यांना माहीत नव्हते का? इतके वर्ष राजकारणात सत्तेत आता इतके वर्ष सत्तेत राहिलेले, मग अरे बाबा तुमच्यावर का पाय आले मोर्चाचे, आत्मपरीक्षण करा ना. पण त्यांची नेहमीची एक गोष्ट आहे, याला काय कळतं शेतीत, त्याला काय कळतं शेतीत, आमक्याला काय कळतं शेतीत. शेतीत उद्या म्हणतील हा मुख्यमंत्री, याला काय कळतं शेतीत, यांना कळत नाही शेतीत, मान्य. पण ज्यांना शेतीत कळतं त्यांनी कोणते शेतीचे प्रश्न सोडवले?